जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया आता लवकरच बघा सुरू होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही पेसा क्षेत्र शिक्षक भरती आहे, त्या अनुषंगाने बरेचसे उमेदवार विचारणा करत होते. आपण व्हिडिओमध्ये पेसा क्षेत्रासंदर्भात जे काही GR असेल, पत्र असेल, तर ते सध्या बघा इश्यू करण्यात आले. त्याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. तर सध्या आपल्याला माहिती आहे की मंत्रालय स्तरावरनं आयुक्त कार्यालयाला एक महत्त्वाचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं. आणि त्या पत्रानुसार प्रत्येक जे काही पेसा क्षेत्र जे जिल्हे येतात, त्या जिल्ह्यामधील जे काही अधिकारी वर्ग आहे, CO असेल जिल्हा परिषद, तर त्यांना जी काही पदभरती सध्या बघा करायची आहे, त्या अनुषंगाने सूचना द्यायची होती. आणि ती सूचना म्हणजे या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या वतीने कालच्या दिवसाला एक महत्त्वाचं जे पत्र आहे पेसा पदभरतीच्या अनुषंगाने, तर ते सध्या इश्यू करण्यात आलंय. नेमकी पदभरती किती पर्सेंटेज त्या ठिकाणी होणार आहे, कशी होणार आहे, त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती ह्या पत्रामध्ये देण्यात आली आहे. तर सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे जे काही पत्र आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 25/2/2026 ला हे इश्यू करण्यात आलेलं आहे. आताचं लेटेस्ट पत्र आहे. आणि हे पत्र जे आहे, तर ह्या ठिकाणी बघा प्रति जे देण्यात आले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, त्यानंतर नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे, यवतमाळ हे जे काही पेसा क्षेत्रातील जे जिल्हे आहे महाराष्ट्रातील, तर ह्या संपूर्ण जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहे जिल्हा परिषद, तर त्यांना हे पत्र देण्यात आले. आता ह्याचा विषय जो होता तो म्हणजे आपण मागच्या ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये माहिती बघितली होती, तो म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय 11/2/2026 नुसार पेशा क्षेत्रातील शिक्षक पद भरतीबाबत. आता ह्यानुसार जे काही इथं संदर्भ बरेचसे 2023 पासून जे संदर्भ आहे, तर ते एकूण बघा 9 प्रकारचे संदर्भ इथं देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये GR असेल, बरोबर, 1/2/2023च्या GR असेल, किंवा मग जे काही प्रसिद्धी पत्रके असेल, असं संपूर्ण पेसा भरती व शिक्षक पद भरतीशी निगडीत असलेले संपूर्ण संदर्भ इथं घेण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे शालेय शिक्षण विभागाचं जे पत्र आहे, ते म्हणजे 20/2/2026चं जे पत्र होतं, तर ते पत्र देखील इथं घेण्यात आलं. आता ह्याच्यामध्ये सविस्तर इथं माहिती देण्यात आली. त्याच्यात काय म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयांबाबत कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 शासन ह्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग यांच्या 1/2/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामविकास विभागामार्फत त्यांच्या जिल्हा प्रमुख यांनी पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीकरिता संदर्भ क्रमांक 2 म्हणजे 3/4/2023 रोजीचा शासन पत्रान्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पद जी आहे, तर ह्या ठिकाणी बघा परवानगीनुसार रिक्त पदाच्या 80% रिक्त पदे भरण्याची परवानगी देण्यात आली होती. म्हणजे जो काही 2023च्या शासन पत्र होतं, त्याच्यानुसार सध्या 80% जी काही पदं आहे, तर ती पदे सध्या ह्या ठिकाणी भरण्याची परवानगी दिली होती, रिक्त पदे. आणि सन 2023 मध्ये ग्रामविकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील अन्य प्रवर्गातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही झाल्यानंतर नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्याकडून कार्यमुक्त करण्यात आले न होते. त्या काळाला म्हणजे कार्यमुक्त 2023 मध्ये करण्यात आले न होते. तसंच पुढे इथं म्हटलेलं आहे की तरी अनुसूचित जमाती म्हणजे पेसा क्षेत्रातील रिक्त पदासाठी त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारच पात्र असल्याने पवित्र प्रणालीमार्फत पदभरतीस काही कालावधी लागण्याची आवश्यकता विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 3 येथील 10/8/2023 रोजी शासन पत्रकान्वये शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या ST पेसा उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्त करण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच उमेदवारांनी पवित्र पोर्टल मार्फत सर्वसाधारण भरती प्रक्रियेमध्ये गुणवत्तेनुसार अन्य रिक्त पदावर निवडीचा पर्याय ह्या ठिकाणी बघा खुला करण्यात आला होता. म्हणजे एक प्रकारे ST प्रवर्गातील उमेदवारांना इतर जे काही नॉन STच्या ज्या सध्या बघा नॉन पेसाच्या ज्या वेकेन्सी होत्या ST प्रवर्गाच्या, तर त्या ठिकाणी देखील त्यांना पर्याय त्या ठिकाणी अवेलेबल होत झाला होता. आणि त्यानुसार कार्यालयासंदर्भात ह्या ठिकाणी जे काही संदर्भ आहे 22/8/2023 रोजीच्या पत्रान्वये टेट 2022 चाचणी दिलेल्या ST पेसा जे काही नमूद केलेले सर्व उमेदवारांची माहिती आपणास निवडी प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. म्हणजे ही संपूर्ण माहिती जी आहे, तर ही निवडी प्रक्रियेची माहिती जिल्हा परिषदला उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर पुढे काय झालं की तथापि निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे ही याचिका जी आहे, तर ती याचिका दाखल झाली होती. आणि त्यातील 27 सप्टेंबर 2023 रोजीच्या न्याय निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुज्ञा याचिका दाखल करण्यात आली होती. आणि सदर प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेश होईपर्यंत पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती कार्यवाहीस
सामान्य प्रशासन विभागाकडून स्थगिती बघा देण्यात आली होती. तर ही संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे म्हणजे हा पूर्ण पेसा पद भरतीचा संपूर्ण इतिहास इथं देण्यात आला आहे. तसंच इथं पुढे म्हटलेलं आहे की दरम्यानच्या काळात 2024 मध्ये टेट 2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये पेसा क्षेत्रातील माननीय न्यायालयाच्या निर्णय आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यास्तव सदर उमेदवाराची आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून करण्याचे जे काही निर्देश आहे संदर्भ क्रमांक ह्या ठिकाणी 5 नुसार 27/2/2024 रोजीच्या सूचनाद्वारे ह्या ठिकाणी कळवण्यात आले होते. त्यामुळे गुणवत्तेनुसार आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील नियुक्तीपात्र उमेदवार अन्य जिल्ह्यात रुजू झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने रुजू झाले नसेल तरी स्वतःच्या जिल्ह्यात पेसा क्षेत्रात रुजू होण्यास इच्छुक असल्यास त्यांच्या निवडीसाठी विचार करण्यात यावा अशा पद्धतीने देखील इथं बघा सूचना देण्यात आली आहे. तसंच इथं पुढे महत्त्वाचं जे काही 2024च्या जो 15 जुलै 2024चं महत्त्वाचा या ठिकाणी जो निर्णय होता तो म्हणजे अन्य जिल्ह्यातील व अन्य प्रवर्गातील उमेदवारांची स्पर्धा नसल्याने स्थानिक उमेदवारांना तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाकडून संदर्भ क्रमांक 6 दिनांक 15 जुलै 2024च्या पत्रान्वये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत टेट 2022 शिफारस पात्र 1544 उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. म्हणजे एकंदरीत जे काही मानधन तत्वावरती नियुक्त असलेले उमेदवार 1544 एवढे जे होते टेट 2022च्या पदभरतीनुसार 15 जुलै 2024च्या पत्रान्वये ते एवढे उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी पुढे कार्यवाही झाली होती. तसंच संदर्भ क्रमांक 8 मध्ये काय म्हटलेलं होतं की सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय आहे 11/2/2026च्या म्हणजे आताचा लेटेस्ट त्यान्वये माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार कार्यवाही करण्याचे संदर्भ 9 येथील शालेय शिक्षण विभागाचं पत्र आहे 20/2/2026 अन्वये निर्देश या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणजे जी काही प्रलंबित याचिकेची अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जी पेसा पद भरती आहे तर ती पेसा पद भरती 20/2/2026च्या ह्या ठिकाणी जे काही निर्देश आहे त्याच्यानुसार सुरू करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषदेला सूचना इथं देण्यात आली आहे. तसंच इथं शेवटमध्ये काय म्हटलेलं आहे की त्याप्रमाणे आपल्या स्तरावर महत्त्वाचं या ठिकाणी बघा आताच्या शिक्षक भरती 2025-26 साठी महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं आहे की आपल्या स्तरावर शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार गुणवत्तेनुसार एसटी पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना विचारात घेऊन नियुक्तीस पात्र असल्याची खात्री करून उक्त शासन निर्णय 11/2/2026 नुसार आरक्षण मर्यादेत नियुक्ती देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. तदनंतर रिक्त राहणारी पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्याची पुढील आवश्यक कार्यवाही अनुसरण्यात यावी अशा पद्धतीने या ठिकाणी लास्टमध्ये देण्यात आले. म्हणजे आधी जे काही 2022 मध्ये जे गुणवत्तेनुसार एसटी पेसा क्षेत्रातील जे अनुसूचित प्रवर्गातील पात्र ठरलेले उमेदवार आहेत त्यांचा विचार या ठिकाणी बघा करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण आरक्षण मर्यादेत या ठिकाणी ठेवून नियुक्ती देण्याची जी काही कार्यवाही आहे तर ती तात्काळ त्या ठिकाणी ह्या ठिकाणी होणार आहे आणि तदनंतर एकंदरीत संपूर्ण ह्या ठिकाणी रिक्त राहणारी पदे पवित्र पोर्टलवर भरण्याची पुढील कार्यवाही त्यानुसार ह्या ठिकाणी होणार आहे. तर हे एक महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आले. आता ह्याच्यानुसार पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही जिल्हा परिषदच्या मार्फत सध्या बघा या ठिकाणी तात्काळ जी आहे तर ती सध्या या ठिकाणी होऊ शकते. एकंदरीत महत्त्वाचं हे जे पत्र आहे तर हे पत्र सध्या इश्यू करण्यात आले. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला व्हिडिओ भेट देत या. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. ह्या संदर्भात काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर सध्या हा एक महत्त्वाचा पेशापद भरतीच्या अनुषंगाने मागची जी काही पार्श्वभूमी घेऊन एकंदरीत रिक्त पदाच्या इथं 80% म्हटलेलं आहे. तर एकंदरीत सध्या आता नेमके हे जे काही एसटी पेसा संदर्भात 2022 मध्ये जे उमेदवार आहे त्यांचा सर्वात आधी बघा या ठिकाणी विचार होणार आणि तदनंतर आरक्षणा मर्यादेत ह्या ठिकाणी संपूर्ण कॅल्क्युलेशन होऊन तदनंतर रिक्त राहणारी जी काही पदे आहे तर ती पवित्र पोर्टल मार्फत पुढील कार्यवाही सध्या इथं होणार आहे. तर सध्या ही लेटेस्ट अपडेट होती. तर अशा प्रकारच्या अपडेटसाठी व्हिडिओ भेट देत राहा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर सध्या महत्त्वाची माहिती होती. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा. तर भेटू पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.